संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. रस्त्यावर हलकीशी शांतता होती, पण त्या शांततेतही एक वेगळीच अस्वस्थता दडलेली होती. अचानक रस्त्याच्या कडेला एक दृश्य दिसतं. मळकट कपडे, हातावर ग्रीस लागलेला, दिवसभर काम करून दमलेला एक गरीब मेकॅनिक आपली छोटीशी पेटी घेऊन घरी निघालेला असतो. आणि तेवढ्यात त्याचं पाऊल थांबतं. त्याच्या समोर रस्त्यावर एक तरुण मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. केस मातीने भरलेले, ओठ निळसर झालेले, डोक्याजवळ रक्ताचे डाग. मेकॅनिक खाली बसतो, हात थरथरतात. तो तिच्या नाडीवर बोट ठेवतो. क्षणभर श्वास रोखला जातो. ही मुलगी जिवंत आहे का? हा प्रश्न फक्त त्याच्या मनात नाही, तर त्या संपूर्ण रस्त्यावर घुमत असतो. आजूबाजूला लोक आहेत, गाड्या जात आहेत, पण कुणीही थांबत नाही, कारण ती अनोळखी आहे. आणि त्या एका क्षणी, एक साधा गरीब मेकॅनिक आणि एका अनोळखी मुलीचं आयुष्य एकमेकांशी कायमचं जोडलं जाणार असतं. मेकॅनिक त्या मुलीकडे पाहतच राहतो. तिचा श्वास खूपच मंद झालेला असतो. छाती हलकेच वर खाली होत असते. डोळे पूर्ण बंद, आणि प्रत्येक सेकंद जणू तिच्या आयुष्यातून निसटत चाललेला. तो आजूबाजूला पाहतो. लोक चालत आहेत, कुणी मोबाईल काढून बघतं, कुणी मान वळवून पुढे निघून जातं. एकजण कुजबुजतो, अपघात असेल, पोलीस येतील. दुसरा म्हणतो, कोणाच्या फंदात पडायचं नाही. आणि तो गरीब मेकॅनिक त्या सगळ्या आवाजांच्या मधोमध एकटाच उभा असतो. त्याच्या मनात विचारांची गर्दी होते. मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, हॉस्पिटलमध्ये नेलं तर खर्च, पोलिसांचे प्रश्न, उद्याचं काम जाईल. पण त्याच वेळी त्याच्या डोळ्यांसमोर त्या मुलीचा निस्तेज चेहरा दिसत असतो. रस्त्यावर पडलेलं एक निष्पाप आयुष्य. आणि त्या क्षणी परिस्थिती स्पष्ट असते. किंवा तो पुढे निघून जाईल, किंवा तिचं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न करेल. कारण आता वेळ थांबलेली नसते. प्रत्येक क्षण मृत्यू आणि जीवनामधला अंतर कमी करत चाललेला असतो. संघर्ष सविस्तर. तो मेकॅनिक तिथेच बसून राहतो. हातात ग्रीस, कपडे मळकट, आणि चेहऱ्यावर थकवा. आयुष्यात त्याने खूप काही पाहिलेलं असतं. दिवस काढण्यासाठी झगडणं, काम मिळेल की नाही याची चिंता, रोजचा उदरनिर्वाह. तो स्वतःशीच पुटपुटतो, माझ्याकडे तरी काय आहे? ना ओळख, ना पैसा, ना आधार. त्याला माहिती असतं, जर या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर आधी पैसे विचारतील, पोलीस चौकशी करतील, काम सुटेल, आणि कदाचित दोषी त्याच्यावर येईल. क्षणभर तो मागे हटतो, पण तेवढ्यात त्या मुलीच्या ओठातून अगदी हलकासा श्वास निघतो. आणि त्याच एका क्षणी त्याच्या मनात काहीतरी तुटतं. त्याला आठवतं, कधी काळी तोही असा असहाय्य होता. कोणी मदत करावी असं मनापासून वाटत होतं. तो डोळे पुसतो आणि मनात ठाम निर्णय घेतो, आज मी गरीब आहे, पण आज जर मी थांबलो नाही तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तो हळूच उभा राहतो, त्या मुलीकडे पाहतो, आणि म्हणतो, जे होईल ते होईल, पण हिचे प्राण वाचवायचेच. आणि त्या एका निर्णयासोबत कथेचा प्रवाह आता पूर्णपणे बदलतो. क्षणभर तो मेकॅनिक आजूबाजूला पाहतो. रस्ता अजूनही तसाच, लोक अजूनही उदासीन, वेळ मात्र वेगाने निघून चाललेली. तो खोल श्वास घेतो, आणि कोणतीही मदत येण्याची वाट न पाहता तो स्वतःचं पुढे सरसावतो. हळूच त्या मुलीला उचलतो. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकलेलं, हात निसटलेले, शरीर थंड पडायला लागलेलं. तो घाबरतो. वेळ खूप कमी आहे, हे त्याला आता स्पष्ट कळलेलं असतं. तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवतो. कोणी थांबत नाही, कुणी हॉर्न वाजवून पुढे निघून जातं. शेवटी तो स्वतःच धावायला लागतो. एक पाऊल, मग दुसरं. दम लागतो, छाती धडधडते, पण पाय थांबत नाहीत. कारण त्या क्षणी तो फक्त एक मेकॅनिक नसतो, तो एका मुलीचा शेवटचा आधार असतो. दूरवर हॉस्पिटलची इमारत दिसते. तो शेवटची ताकद गोळा करतो आणि ओरडतो, डॉक्टर, प्लीज वाचवा हिला. आणि त्या आवाजासोबत एक घाव आता मृत्यूकडे नाही तर जगण्याकडे वळते. तो मेकॅनिक घामाने चिंब भिजलेला असतो. हात थरथरत असतात, श्वास अजूनही नीट लागत नाही. तो मुलीला स्ट्रेचरवर ठेवतो. नर्स पटकन येते. डॉक्टर नजरेतून परिस्थिती ओळखतात. क्षणभर सगळं थांबतं. मग एक प्रश्न विचारला जातो, पेशंट तुमची कोण लागते? तो गोंधळतो, डोळे खाली घालतो, हळू आवाजात म्हणतो, मी अनोळखी आहे. डॉक्टरांचा चेहरा बदलतो. पुढचा प्रश्न येतो, कॅश आहे का? ॲडमिट करायला खर्च लागेल. तो खिशात हात घालतो. काही मोजके चुरगळलेले नोटा, घामाने ओली झालेली पाकिट. ते पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. तो हात जोडतो, डॉक्टर, माझ्याकडे पैसे नाहीत, पण प्लीज ही मुलगी वाचवा. क्षणभर शांतता. आजूबाजूला लोक आहेत, पण त्याच्या आवाजातली असहाय्यता सगळ्यांना जाणवते. नर्सही थांबते. डॉक्टर एकमेकांकडे पाहतात, आणि तेवढ्यात
मुलीचा मॉनिटर बीप बीप असा वेगाने वाजायला लागतो. वेळ संपत चाललेली असते आणि त्या एका क्षणी सगळ्यांच्या समोर प्रश्न उभा राहतो. पैसा आधी की प्राण? मॉनिटरचा आवाज अजूनही वेगाने वाजत असतो. डॉक्टरांचा चेहरा गंभीर झालेला. नर्स ताबडतोब हालचाल करते. क्षणभर चर्चा होते आणि मग डॉक्टर ठाम आवाजात म्हणतात, आधी उपचार करा, बाकी नंतर पाहू. त्या एका वाक्यासोबत वेळ पुन्हा चालू होते. स्ट्रेचर धावत नेलं जातं. ऑपरेशन थिएटरचे दरवाजे बंद होतात. बाहेर तो मेकॅनिक देवाकडे पाहून उभा राहतो, हात जोडलेले, डोळे मिटलेले. देवा, मी काहीच मागत नाही, फक्त हिचे प्राण वाचव. मिनिटं तासासारखी वाटू लागतात. कधी दरवाजाकडे नजर, कधी जमिनीवर. घाम, भीती आणि प्रार्थना सगळं एकत्र झालेलं. आणि शेवटी दरवाजा उघडतो. डॉक्टर बाहेर येतात. क्षणभर शांतता. मग डॉक्टर म्हणतात, वेळेत आणत 5 मिनिट उशीर झाला असता तर आम्ही काहीच करू शकलो नसतो. तो मेकॅनिक तिथेच खाली बसतो. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. भीतीचे नाही तर सुटकेचे. कारण आज एका अनोळखी मुलीचं आयुष्य वाचलेलं असतं. काही तास निघून गेलेले असतात. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये तो मेकॅनिक शांत बसलेला असतो. हातात अजूनही ग्रीसचे डाग, डोळ्यांत थकवा, पण मनात एकच समाधान, ती वाचली. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये गडबड सुरू होते. महागड्या गाड्या येतात. सिक्युरिटी, मोबाईलवर फोन. डॉक्टर धावपळ करतात. एक श्रीमंत देखणा माणूस धावत येतो. डोळे लाल झालेले, आवाज थरथरणारा. माझी मुलगी कुठे आहे? डॉक्टर सांगतात. आणि सगळ्यांचं लक्ष त्या मेकॅनिककडे जातं. डॉक्टर हळू आवाजात म्हणतात, हिचे प्राण ज्याने वाचवले तो हा माणूस आहे. क्षणभर सगळं थांबतं. तो श्रीमंत माणूस त्या मेकॅनिककडे पाहतो. महागडे कपडे आणि समोर मळकट कपड्यातला एक साधा माणूस. तो पुढे येतो आणि सगळ्यांच्या समोर त्या मेकॅनिकचे हात धरतो. डोळ्यांत अश्रू. पैसे देऊन मुलगी मिळाली असती का? तुम्ही माझ्यासाठी देव बनून आलात. तो मेकॅनिक काहीच बोलू शकत नाही. कारण त्या क्षणी त्याला कळून चुकलेलं असतं. माणुसकीची किंमत कुठल्याच पैशात मोजता येत नाही. त्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये क्षणभर सगळं शांत झालेलं असतं. ना गरीब, ना श्रीमंत, ना मोठं, ना लहान. फक्त एक गोष्ट उरलेली असते, माणुसकी. तो मेकॅनिक खाली मान घालून उभा असतो. त्याला कुठलंही बक्षीस नको असतं. कुठलीही प्रसिद्धी नको असते. त्याच्या मनात एकच समाधान असतं, आज एक जीव वाचला. आणि तेवढ्यात आयुष्याचं एक मोठं सत्य समोर येतं. पैसा माणसाला मोठं करतो, पण माणुसकी माणसाला माणूस बनवते. गरिबी कधीच माणसाला लहान करत नाही, पण संवेदना नसणं माणसाला आतून रिकामं करतं. त्या एका क्षणात प्रेक्षकांच्या मनातही एक प्रश्न उभा राहतो, आपण अशा वेळी काय केलं असतं? कारण शेवटी आयुष्यात लक्षात राहतं ते आपण किती कमावलं हे नाही, आपण कोणासाठी थांबलो होतो हेच खरं महत्त्वाचं असतं. ही कथा इथे संपत नाही. कारण आता प्रश्न त्या मेकॅनिकचा नाही, त्या मुलीचा नाही, तो प्रश्न तुमचा आहे. आज जर तुमच्या समोर रस्त्यावर अशी एखादी अनोळखी व्यक्ती असहाय्य अवस्थेत पडलेली दिसली तर तुम्ही काय केलं असतं? पुढे निघून गेला असता? कोणाच्या फंदात पडायचं नाही असं म्हटलं असतं? की थांबून एका जीवासाठी उभे राहिले असते? कारण आयुष्यात सगळेच श्रीमंत होऊ शकत नाही, पण माणूस कोणीही होऊ शकतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा. असं वाटत असेल की अजून लोकांनी माणुसकी जपावी तर शेअर करा. आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कधी कधी एक लाईक, एक शेअर एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो.